दरम्यान हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं होतं आणि यावरती बोलताना आरोपी आणि क्षीरसागर यांचे संबंध आहेत असा आरोप हा धनंजय मुंडे यांच्याकडनं करण्यात आलाय। प्रशासनाला जर मोकळा श्वास मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील। माझा संशय आहे जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो, 24 तासात सापडतो। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं। आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते। जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, तुम्हा मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते। याचा अर्थ त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या।